हॅलो गाइस, वेलकम बॅक माय ब्लॉग. तर आज आपण खूप दिवसानंतर ब्लॉग घेणार, कारण की आपण ब्लॉग शूट करणं बंद केलं होतं, कारण की आपण प्रिपरेशन सुरू केले आहे. तर त्यावर आपण काही पर्सनल डिटेल जास्त बोलू नाही की कशाची आहे काय ते. मी एक ॲस्पिरंट आहे बस. तर मी ब्लॉग याच्यासाठी शूट करतो की मला काही सबस्क्रायबर ते वगैरे मला नको, बट मी ब्लॉग याच्यासाठी शूट करतो की एक मेमोरीज म्हणून एक माध्यम आहे जे यूट्यूब. तर त्याच्यामुळं मी एक मेमोरीज ठेवण्यासाठी ब्लॉग शूट करत आहे. तर माझं असं काही नाही आहे की त्यामुळं मला खूप फेम मिळणार वगैरे, त्याच्या मागे नाही आहे. तर आज आपण शूट करणार आहे, लॅबमध्ये जाणार आहे की लॅबमध्ये तुम्ही बघितली असणार संत गाडगेबाबा युनिव्हर्सिटी अमरावतीमध्ये. तर त्याच्यामध्ये आज 8 एप्रिलला एक कार्यक्रम असतात आणि आपण तो कार्यक्रम अटेंड करणार आहे. कार्यक्रमाचं नाव आहे समता सप्ताह समारोह. त्याच्यामध्ये 18 तास अभ्यास असतो आणि 18 तास अभ्यास केल्यानंतर आपल्याला एक प्रमाणपत्र मिळतात. आणि हा प्रोग्राम अटेंड करणं खूपच गरजेचं आहे, कारण की यामध्ये एक मेसेज आहे की जे आपली जेनझी आहे, युवा पिढी आहे, त्यांना एक मेसेज मिळणार आणि खूप चांगल्या तऱ्हेने हा प्रोग्राम अटेंड केला जातो. तुम्ही नक्कीच या नाही पुढल्या वर्षी या 2027च्या डेटला या. तर तुम्हाला हा 18 तास अभ्यास खूपच लाभदायक ठरणार आहे. आणि वेगवेगळे प्रोग्राम असतात युनिव्हर्सिटीमध्ये, तर ते पण तुम्ही करू शकता. तर मी गेलो आता आपण उठलो आहे. तर आता मी व्हिडिओ शूट करत आहे. तर आता 11:30 वाजले मी उठलो, कारण की मी सकाळी उठून अभ्यास केला होता आणि नंतर परत झोपलो, कारण की तिथे झोपायला लागणार नाही आहे. तिथे गेल्यानंतर आपल्याला नुसता अभ्यास चहा. तर आता आपण जाणार आहे 12 वाजताचा एक प्रोग्राम आहे, तो लॅबवर आहे, तो अटेंड करणार आणि लगेच नंतर आपल्याला 12 वाजता बसायचं आहे. तर बघू, आता थोडं नाश्ता करून घेतो. नाश्ता तिथे पण आहे, पण थोडा लेट होणार. तर आपण घरून थोडं खाऊन जाऊ आणि बघू, मग तुम्हाला समोर दाखवतोच मी. चला ठीक आहे, तर चला. आपण आलो आहे आता पॉवर बँकसाठी, कारण की आयफोनमध्ये चार्जिंग पुरत आणि त्यासाठी पॉवर बँक सोबत असतो. लॅब पूर्ण खाली आहे, सगळे दिले आहे कार्यक्रमाला. तर आपण पण जाऊ आता कार्यक्रम अटेंड करू. लेट झालं, बघू आता तिकडे गेलो. आपण आता जाऊ राहिलो प्रोग्रामला. अरे त्यांची गाडी बघा इथे. हे आहे वर मेन लॅब इथे आहे वर कार्यक्रम. तर आपण जाऊ आता कार्यक्रमला. जय भारत. आता आपला कार्यक्रम संपला आहे आणि आता आपण चाललो लायब्ररीमध्ये बसायला. जेवण आहे डायरेक्ट 4 वाजता नाश्ता भेटते. 4 वाजता नाश्ता? एकच समोसा एकच सेम झाले वाटते दोघांची शर्ट पण. फोटो काढू काय? आमच्या दोघांचे सेम झाले ना शॉर्ट.
अरे हा आणि आपल्याला डबल नाश्ता भेटतो. डबल नाश्ता. आमच्या दोघांची शर्ट पण सेम झाल्या. त्यानंतर आपण आल्यावर बसलो आपण अभ्यास करायला. त्यानंतर आपला नाश्त्याचा टाईम झाला आहे, तर आपण नाश्ता करू नंतर येऊन बसून जाऊ. व्हायरल करायला लागणार बोल ना काही बाबू ह्या ब्लॉग पण तुझे व्हायरल करून युट्यूबवर समजलं मारते बोल थांब ना हे बघ हा पोलीस आहे हा पोलीस मारला आहे म्हणते पोलीस तुम्ही सांगा काय ही आमचं ना दाखवून मागे आहे पुढे कारण दाखवून काय इथे समोर अरे इथे साईन मारली हां लाईन ओपन केलं आता आलो आपण नाही नाश्ता करायसाठी. नाश्ता करू आणि त्यानंतर अभ्यास करायला. लंबी लाईन लागली आहे कारण आपण लेट आलो. त्यानंतर आपण परत आलो आणि नोट्स वाचायला लागलो आपल्या. द्या इंट्रोडक्शन द्या तुमचं स्वतःचा आता. मी तुम्हाला इंट्रोड्यूस करू. सर पाहिजे होते यार नॉट आता आपण दोघं एकमेकाचे इंटरव्ह्यू करण्यासाठी तयार नाही आहोत. बरं बरं. काय आहे आपली आयडेंटिटी? आयडेंटिटी बनव ना मग आता. व्हॉट इज अवर आयडेंटिटी? देयर इज नथिंग. आपण आधी पहिले पाणी भरू ब्लॉग बनवू. नंतर तो ब्लॉग बनवू. तुम्ही जेवण करून जाणार आहे की मग वापस? नाही बिना जेवण करायचं. हो ओके. त्यानंतर आपल्याला सोनू भैया मिळाली आणि त्यांच्यासोबत गेलो आपण चहा घ्यायला. तर आपण चहा घेऊ. आता ना आपण चहा पिलो त्याच्यानंतर बसलो. तर आत्ता उठलो आहे. तर आता आपण आलो आहे वॉशरूमला कारण तिथे आपल्याला व्हिडिओ शूट करता नाही येत कारण तिथले अलाउड नाही आहे. तिथे युनिव्हर्सिटीमध्ये शूटिंग करणं अलाउड नाही आहे. त्यामुळे आपण थोडं इथं वॉशरूममध्ये शूट करणार आहे. तर आता आपण 8:30 वाजता जेवण करणार आहे. इथे 8:30 वाजता जेवण आहे. आणि तर भेटू आपण त्या जेवणामध्ये काय काय तुम्हाला दाखवा. तर ठीक आहे. डिनर टाइम झाला पण आता आपला डिनर टाइम झाला आपल्या समोर चालले फायनली आफ्टर लॉंग टाइम आपल्याला आफ्टर लॉंग टाइम नंतर एवढं चांगलं जेवण करायला भेटलं. मोठे मुंडे खुंकार दरिंदा ये है कलवा सिंह कालिया कल्लू वालिया निदान तो बड़ा झोंका टाकून तो गेला था बस इतना नाटक झाला काही दिवस लावला होता याची आपण कसं गेला नाही आपलं जेवण झाल्यानंतर आपण थोडं बाहेर जाणार आहे सोडा प्यायला. तर तो सोडा पिऊन आणि नंतर लगेच येऊन बसून जाऊ. सोडा पिऊन आल्यानंतर आपण थोडी ग्रुप स्टडी केली. चहा प्यायसाठी. आता वाजले आहे रात्रीचे 1 वाजला आहे आणि आता आपण चहा पित आहे. तर हा कार्यक्रम चालणार आहे सकाळी 6 वाजेपर्यंत आणि त्यानंतर आपल्याला एक प्रमाणपत्र म्हणून 18 तास अभ्यास केला त्याच्याबद्दल आपल्याला एक प्रमाणपत्र मिळणार आहे. तर आपण आता आतापर्यंत अभ्यास केला आणि आता आपण चहा पिऊ. आता चहा पिल्यानंतर जाऊ आपण वर अजून थोडा अभ्यास करू. थोडं थकून गेला खूप. तर तुम्हाला पण अगर युनिव्हर्सिटी लॅबमध्ये 18 तास अभ्यास करायचा असणार तर तुम्ही नेक्स्ट इयर घेऊ शकता. कारण या इयर मी काही तुम्हाला अपडेट दिला नाही कारण खूप लोकांना माहीत नाही की
18 तास अभ्यास होत असतात तिथे. तर खूपच चांगला इथे उपक्रम राबवले जातं आणि स्टुडंट एक जेनझी जे युवा पिढी आहे त्यांच्यासाठी एक खूपच सुवर्ण संधी म्हणून हा एक कार्यक्रम असतो. तर नक्की या भेट द्या. हा 14 एप्रिलच्या आधी 8 तारखेला हा कार्यक्रम असतो. तर हा कार्यक्रम तुम्ही अटेंड करा. नक्कीच तुम्हाला एक मार्ग मिळेल आणि तुमच्या लाईफमध्ये एक थोडं नवीन ट्विस्ट येणार. तर चला आता आपण थोडा चहा पिला आहे. आता करू आपण अजून अभ्यास. भेटू आपण अभ्यास केला. त्या किती कपडे एका सांगा काय त्या 3 कपडे तुम्ही ह्याने 2 नाही एकच केला आता आपण जाऊ किती पाहिजे ना कोणीच नाही आता आपण अजून ग्रुप स्टडी करणार काय आता ते किती सकाळचे 5 वाजले आहे आणि आपण थोडा चहा घेणार आणि त्यानंतर प्रमाणपत्र वाटप सुरू झालेलं आहे. तर तुम्ही बघू शकता. निमित्त 8 एप्रिल 2026 ते 14 एप्रिल 2026 पर्यंत सप्ताहाची आयोजन करण्यात आलेले आहे. पहिला दिवसचा कार्यक्रम जो 18 तास अभ्यास कार्यक्रम, या 18 तास अभ्यास कार्यक्रमामध्ये सर्व विद्यार्थी आणि प्राध्यापक वृंद याच्या सहकार्य केले. याबद्दल सर्वप्रथम मी माननीय कुलगुरू मिलिंद सर, डॉक्टर मिलिंद सर आणि कुलगुरू रजिस्ट्रार साहेब आणि मॅनेजमेंट काउन्सिलचे सदस्य आणि विद्यापीठाचे सर्व विभागप्रमुख, प्राध्यापक वृंद आणि विशेष करून कर्मचारी वृंद आणि इथे उपस्थित सर्व विद्यार्थी वृंद ज्यांनी या 18 तास कार्यक्रमाला यशस्वी आनंद यासाठी सहकार्य केले, सगळ्यांना मी आभार मानतो. आणि इथे उपस्थिती कमिटी 18 तास अभ्यास कार्यक्रमाची कमिटीमध्ये प्राध्यापक तिडके सर, जिओलॉजी डिपार्टमेंटचा प्राध्यापक, इथे रात्रभरी माझ्यासोबत राहून तुम्हाला तुमच्या कार्यक्रमाला सक्सेससाठी सहकार्य केलं, याबद्दल मी सर्वांना आभार मानतो आणि थांबतो. धन्यवाद. डॉक्टर के बी नायक. आज दिनांक 9/4 रोजी हा सप्ताह समारोह समाप्त झाला. 18 तास पूर्ण झाले आणि आता सकाळचे 6 वाजले आणि प्रमाणपत्र वाटप झालेलं आहे. आणि आता आपण